आम्ही नरेंद्र मोदी यांना असं सांगतो, काँग्रेसला जेवढ्या शिव्या द्यायच्या असेल तेवढ्या तुम्ही द्या, आम्हाला त्याच्यातला काही फरक पडत नाही. पण त्याच्यामुळे तुमचं चारित्र्य उज्ज्वल होता का? तर अजिबात नाही, हे लक्षात घ्या. तुमचं ढागळलेलं चारित्र्य जे आहे ते ढागळलेलंच आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. काँग्रेस असं म्हणतंय की बाबासाहेबांना पाडलं म्हणून बीजेपी सांगत. नरेंद्र मोदी, मी तुम्हाला सरळ विचारतो, या मुंबईतल्या, मध्य मुंबई मधल्या 52च्या असणाऱ्या लोकसभेमध्ये RSS आणि डावे पक्ष एकत्र होते की नाही ते असणाऱ्या सांगा. दोघांनी मिळून या मध्य मुंबईच्या असणाऱ्या जागेवरती बाबासाहेबांना हरवलं अशी असणारी परिस्थिती आहे. फक्त काँग्रेस नव्हतं, RSS पण होतं त्याच्यामध्ये.